जय मल्हार बांधवांनो, वरील व्हिडिओ तुम्ही इतका शेअर करा की जोपर्यंत मुंबई पुणे मिसिंग लिंकला वीर हुतात्मा शिंगरोबा धनगर यांचं नाव हे सरकार देत नाही तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही जितका जास्त शेअर करू शकता तितका जास्त शेअर करा. कारण की आपल्या सर्वांना माहिती आहे, आपण रस्त्यावरची लढाई खेळलो, त्याच्यामध्ये आपण उपोषणं केली, आंदोलनं केली, रस्ता रोको केलं, परंतु सरकारनं आपली मागणी मान्य केली नाही. हा सोशल मीडियाचा वॉर आहे आणि या सोशल मीडियाच्या वॉरमध्ये इथं व्ह्यूवरशिपला जास्त महत्व आहे. त्यामुळे वरील व्हिडिओ हा वीर शिंगरोबा धनगरांची कहाणी सांगणारा आहे आणि मुंबई मिसिंग लिंकला सरकार काय नाव देणार आहे याचा निर्णय काही दिवसात घेणार आहे. त्यामुळे वरील व्हिडिओची व्ह्यूवरशिप जितकी जास्त असेल त्याच्यावरून ठरणार आहे की मुंबई मिसिंग लिंकला वीर शिंगरोबा धनगर यांचं नाव द्यायचं का नाही द्यायचं. म्हणून मी तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत आव्हान करतोय आणि एक विनंती करतोय की तुम्ही खरंच धनगर असाल तर वरील व्हिडिओ इतका जास्त शेअर करा की हा पूर्ण देशभर व्हायरल झाला पाहिजे आणि सरकारला पुणे मुंबई मिसिंग लिंकला वीर शिंगरोबा धनगर यांचं नाव देण्यास भाग पाडलं पाहिजे. जय मल्हार. एक असा माणूस ज्याने खऱ्या अर्थानं मुंबई पुण्याला जोडलं, एक असा माणूस ज्यानं बक्षिसात मरण मागितलं, एक असा माणूस ज्यानं इंग्रजी जुलमी राजवटीला शर्मेनं मान खाली घालायला भाग पाडलं. अर्थातच मी स्वातंत्र्यवीर शिंगरोबा धनगरांबद्दल बोलतो. सह्याद्रीच्या कडेकपाऱ्या आणि आडवाटांची खडानखडा माहिती असणारा हा माणूस आज मिसिंग लिंक लोकांसाठी खुला झाला. जगातला सगळ्यात रुंद बोगदा म्हणून त्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली. अभियांत्रिकीचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून या बोगद्याकडे पाहिलं जात आहे. पण हा मार्ग शोधण्याचं खरं श्रेय जातं ते स्वातंत्र्यवीर शिंगरोबांना. ते कसं? यासाठी आपल्याला इतिहासाची पानं जरा चाळावी लागतील. शिंगरोबा कोण होते, त्यांनी मुंबई पुणे मार्गाचा शोध कसा लावला आणि बक्षीस म्हणून इंग्रजांनी त्यांची हत्या का केली, या सगळ्याचा सविस्तर आणि सखोल आढावा आपण या व्हिडिओत घेणार आहोत. मंडळी नमस्कार, मी विलास बडे आणि तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी. मंडळी, साल होतं 1850. भारत मातेच्या अंगावर पारतंत्र्याच्या बेड्या होत्या. इंग्रज आपल्या देशाला अक्षरशः उरबाडत होते. देशातलं धन धान्य मसाले आणि प्रत्येक मौल्यवान वस्तू लंडनला पाठवण्यासाठी त्यांना गरज होती ती वेगवान कनेक्टिव्हिटीची. याच गरजेपोटी 16 एप्रिल 1853 रोजी देशात पहिली रेल्वे धावली, बोरी बंदर ते ठाणे. पण इंग्रजांचा खरा टार्गेट होता ते थेट पुणे गाठणे. पण मुंबई आणि पुण्याच्या मध्ये भिंतीसारखा उभा होता आसमानाशी स्पर्धा करणारा राकट सह्याद्री. या सह्याद्रीच्या दुर्गम कडेकपारीतून रेल्वेचा मार्ग काढायचा कसा, हे इंग्रजांसमोरचं सगळ्यात मोठं आव्हान आणि कोडं होतं. अनेक समित्या नेमल्या गेल्या, कित्येक गोरे तज्ञ आले, डोकं खाजवून परतले, पण सह्याद्रीनं कुणालाही वाट दिली नाही. इंग्रज अधिकारी जंग पछाडत होते, पण डोंगरवाटा काही सापडत नव्हत्या. त्या काळात बोरघाटाच्या कुशीत एक धनगर वस्ती होती आणि तिथे राहायचे शिंगरोबा धनगर. शिंगरोबा म्हणजे सह्याद्रीचा श्वास. मेंढर चारणाऱ्या या माणसाला सह्याद्रीचा प्रत्येक खडक, प्रत्येक दरी आणि प्रत्येक आडवाट तोंडपाठ होती. इंग्रजांची ही रोजची पळापळ शिंगरोबा लांबून बघत होते. रोज गोरी माणसं येतात, डोंगर मोजतात आणि हताश होऊन परत जातात. हे शिंगरोबांच्या कुतूहलाचा विषय ठरला. शेवटी राहुलं नाही आणि शिंगरोबांनी विचारलं, काय हरवलंय का तुमचं, काय शोधता एवढं? हताश झालेल्या इंग्रजांनी त्यांना आपली अडचण सांगितली. आम्हाला मुंबई पुण्याला जोडणारा रेल्वेचा मार्ग हवा. हे सांगताना त्या गोऱ्या अधिकाऱ्यांनाही स्वप्नात वाटलं नसेल त्या डोंगराच्या राजाकडे त्याचं उत्तर दिलं. शिंगरोबा हसले आणि म्हणाले, चला माझ्या मागे, मी तुम्हाला मार्ग दाखवतो. काही वेळा शिंगरोबांनी इंग्रजांना तो मार्ग दाखवला जो आज जगासाठी अभियांत्रिकीचा चमत्कार आहे. एका धनगराच्या अनुभवापुढे साता समुद्रापारची विद्या थकली होती. शिंगरोबांच्या अफाट अशा बुद्धिमत्तेनं इंग्रज अक्षरशः थक्क झाले. सह्याद्रीचं जे कोडं भल्या इंजिनियर्सला सुटलं नव्हतं, एका सामान्य धनगरानं एका क्षणात सोडवलं. कमालीचे खुश झालेले गोरे अधिकारी शिंगरोबांना म्हणाले, माग काय मागायचं तुला, पैसा, जमीन की जहागिरी? ती वेळ अशी होती की शिंगरोबांनी सोन्याची वीट जरी मागितली असती ना, तरी इंग्रजांनी त्यांच्या पायाशी ठेवली असती. पण शिंगरोबांचा पिंड हा स्वार्थाचा नव्हता, स्वाभिमानाचा होता. आपल्या मातीला ओरबडणारे, आपल्याच भावंडांवर अत्याचार करणारे हे परके इंग्रज शिंगरोबांनाही बोचत होते. शिंगरोबा शांतपणे म्हणाले, साहेब, द्यायचंच असेल तर माझ्या देशाला स्वातंत्र्य द्या. हे शब्द म्हणजे साक्षात ठिणगी होती. एका मेंढपाळानं साता समुद्रापारच्या सत्तेला जाब विचारणं हे इंग्रजांच्या अहंकाराला लागलेलं शिसं होतं. त्यांची तळपायाची आग मस्तकात गेली नसती तरच नव्हतं. ज्या माणसानं त्यांना मार्ग दाखवला, ज्याच्यामुळे त्यांचा रेल्वेचा रस्ता सोपा झाला, त्या शिंगरोबांवर कृतज्ञ इंग्रजांनी गोळ्या झाल्या. सह्याद्रीच्या कुशीत शिंगरोबांचं रक्त सांडलं, पण त्या बलिदानानं हा घाट अमर झाला. शिंगरोबांनी जिथं प्राणाची आहुती दिली तिथंच आज त्यांचं छोटंसं एक श्रद्धेचं देऊळ उभं. आजही जुन्या मुंबई पुणे महामार्गावरच्या बोरघाटात प्रवासी या वाटाड्या हुतात्म्यांपुढे नतमस्तक होऊन त्याचं दर्शन घेतात. आज मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरचा मिसिंग लिंक लोकांसाठी खुला झाला. त्याला शिंगरोबांचं नाव द्यावं अशी मागणी जोर धरते.
सरकार काय निर्णय घेईल ते घेईल, पण शिंग्रोबांमुळे आज मुंबई उर्वरित महाराष्ट्राशी जोडली गेली हे त्रिकाल बाधित सत्य. एका अनामिक नायकाच्या या बलिदानाबद्दल तुम्हाला काय वाटतं? या मिसिंग लिंकला शिंग्रोबांचं नाव मिळायला हवं का? कमेंट करून तुमचं मत नक्की कळवा. धन्यवाद.